सोलापुरात मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला होता। या प्रकरणी बडतर्फीची मागणी संभाजी आरमारतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। सोलापूर शहरातील श्रीमती NB बंडा प्रशालेतील मुख्याध्यापक MD बिराजदार यांच्याविरुद्ध एका महिला शिक्षिकेनं विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार वारंवार अयोग्य संदेश पाठवणं, अनुचित व्हिडिओ कॉल करणं तसंच दालनात बोलावून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला। तक्रार नोंदवल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बिराजदार यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली होती। मात्र काही दिवसातच त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतल्यानं शाळेतील महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे। शाळेत सुरक्षित वातावरण राहावं यासाठी संबंधित मुख्याध्यापकांना कायमस्वरूपी बडतर्फ करावं अशी मागणी पुढे येत आहे। या मागणीसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना संभाजी आरमारच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। यावेळी या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनानं तातडीनं योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शहरातील बंडा प्रशालेतील मुख्याध्यापक बिराजदार यांनी त्याच प्रशालेतील एका महिला शिक्षिकेला अनैतिक पद्धतीने त्रास दिला, रात्री अपरात्री चुकीचे मेसेज पाठवले, व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले। त्या महिला शिक्षिकेने संबंधित त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला। त्या शिक्षकाला, मुख्याध्यापकाला इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परत एकदा सेवेत रुजू करून घेतलेला आहे। हा मुख्याध्यापक जो बिराजदार आहे आणि शिक्षणाधिकारी सचिन जगताप देखील तसाच आहे। या शिक्षणाधिकाऱ्यावर देखील एका महिला शिक्षिकेने गंभीर आरोप केलेत। त्या महिला शिक्षिकेकडे चुकीची मागणी शिक्षणाधिकारी जगताप यांनी केलेली आहे। त्या महिला शिक्षिकेला तिच्या कामासाठी घरी बोलवून तिला त्रास देण्याच्या हेतूनं, तिला बदनाम करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केलेल्या आहेत, अश्लील वर्तन केलेलं आहे। हे शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक हे दोन्ही देखील शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड आहे आणि ही कीड साफ करणं आता काळाची गरज आहे। संभाजी आरमारनं आता हा विषय हातात घेतलेला आहे। जिल्हा प्रशासनाला आम्ही मागणी केलेली आहे, मुख्याध्यापक आणि त्या मुख्याध्यापकाला पाठीशी घालणारा शिक्षणाधिकारी दोघं देखील शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे, काळिमा आहे आणि या काळिमापासून काढला पाहिजे। या दोघांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या योग्य ती फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, ही संभाजी आरमारची ठाम मागणी आहे। आणि या दोघांवर कारवाई नाही झाली तर संभाजी आरमार रस्त्यावर उतरून या दोघांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन करत राहणार। या प्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, अनंतराव नीळ, अमित कदम, सागर ढगे, राज जगताप, रेवणसिद्ध कोळी, ज्ञानेश्वर डोंबाळे, राजू रत्सा, सागर दासी, सुधाकर करंटकोट, उमा राजपूत, ॲडव्होकेट गीता पवार, संध्या हेब्बाळकर, जानवी पतंगे, कविता पगड्याल आदींची उपस्थिती होती।